हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसरण बाबा गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण असे असणारे श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा मला सांगतात की भगवंतापुढे कोणतं दान मागावं. या दान मागण्याची तुकोबाराय आपल्याला जाणीव करून देतात. भेटायला अभंगाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण सर्वात मोठी एकादश आणि त्या एकादशीच्या निमित्तानं संस्थेतून मिळालेली मला ही कीर्तन रूपी सेवा म्हणून आमच्या बाबाकडून आम्हाला मिळाली म्हणून बाबाचे धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग हा चार चरणाचा आहे. तुमच्या सर्वांचा परिचयाचा अभंग आहे. अभंगात जगद्गुरु श्री तुकोबाराय विश्वाच्या मालकाकडे म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्म्या समोर उभे राहून मागणी मागतात. पण काही माणसांना असा प्रश्न निर्माण झाला, महाराज तो आम्ही गाथा वाचला, गाथ्यामध्ये काही अभंग आम्हाला मागणीचे निषेध करणारे दिसले, मागणीचा निषेध करणारे दिसले म्हणजे मागणीचा नकार दिसणारे. पण तुकोबाराय असे सुद्धा म्हणतात की तुका म्हणे जीव भाव दे पायी ठेवून या काही न मागती काही न मागणे आम्हा अनुचित वडिलांची रेत घालम तसे. तुकोबाराय असं म्हणतात. पण तुकोबाराय कोणती मागणी मागतात व कोणत्या मागणीचा निषेध करतात हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं. कारण संत देवाकडे गेल्यानंतर देवालाच मागतात. आपण तसे नाही, आपण संसारिक माणसं. आपण देवाकडे गेल्यानंतर आपण काय मागतो, महाराज वाढावे संतान वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य. भगवंताकडे गेल्यानंतर आपण काय मागतो, धन पैसा हे सर्व मागतो. पण संतही मागतात का? नाही. संत काय मागतात? संतही देवाला मागतात. मग कसे? एक महाभारतातील एक उदाहरण, दुर्योधन आणि अर्जुन जेव्हा यांचं युद्ध ठरलं तेव्हा युद्ध ठरल्याच्या नंतर दुर्योधनाच्या मनामध्ये विचार आला की आपण या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाची मदत घ्यावी. आणि मदत घेण्याकरता दुर्योधन गेला आणि भगवंताच्या उशाशी जाऊन बसला. आणि अर्जुनाला सुद्धा वाटलं, अर्जुन सुद्धा गेला भगवंताच्या पायाशी जाऊन बसला. भगवंत आपल्या आसनावर झोपलेले होते आणि मग दोघं गेले. पण भगवंताच्या मनामध्ये विचार आला, दोघ जण आले आहे, दोघ जण आले आहे. पण आपण उठल्या उठल्या जर या पाप्याचं दुर्योधनाचं जर तोंड बघितलं तर आपला दिवस चांगला जाणार नाही. आणि मग तसे भगवंत उठले तसे अर्जुनाला पहिला प्रश्न केला, अर्जुना केव्हा आला? दुर्योधन तितक्यात म्हणला, भगवंता हो त्याच्या आधी मी आलोय. आणि मग अर्जुन सांगू लागला, देवा अहो आमचं थोड्या दिवसावर आमचं युद्ध आलेलं आहे आणि युद्धामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे. तितक्यात भगवंताने विचार केला, गडगडानं तुम्ही दोघ जण आहात, मी एकटा आहे. बरं जाऊ दे, एकीकडून माझं 56 कोटी यादव सैन्य राहील आणि एकीकडून मी राहील. आणि मग दुर्योधनाने अर्जुनाने मनामध्ये विचार केला. दुर्योधन म्हणला, भगवंता आधी मी आलो, आधी मी मागणार. भगवान म्हणले बरं आधी माग. दुर्योधनाने मनामध्ये विचार केला की हा भगवंत सांगतो एकीकडून मी राहील, एकीकडून माझं 56 कोटी यादव सैन्य राहील. पण हा खरं बोलतो का खोटं? हा आपल्याकडूनच खेळ, याची काय गॅरंटी आहे? आणि मग दुर्योधनाने 56 कोटी यादव सैन्य मागून घेतलं आणि दुर्योधन निघून गेला. भगवंताने अर्जुनाला प्रश्न केला, अर्जुना अरे ते 56 कोटी यादव सैन्य आणि आपण दोघ जण. अर्जुन म्हणला, भगवंता अहो ठीक आहे देवा, तू जर माझ्या पाठीशी उभा राहिला तर माझा कोणी केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की संत हे देवाला मागतात. पण दुर्योधनासारखे संसारिक लोक पैसा धन त्यांचं ते बघतात. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय कोणती मागणी मागतात व कोणत्या मागणीचा निषेध करतात हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं. कारण संत आहेत, संत देवाकडे जातात आणि देवालाच मागतात. मग हो महाराज कसं? एक दिवस तुकोबाराय